नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चमचमीत, झणझणीत व थिकनेस असणारी ढाबा स्टाईल अंडा करी। सिक्रेट रेसिपी आहे, खूपच झटपटीत तयार होणारी आणि तितकीच चवीलाही अतिशय भन्नाट लागणारी अशी रेसिपी आहे। इथे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। बघा, अगदी रसाळ अशी चमचमीत भाजी तयार झाली आहे किंवा अंडा करी तयार झाली आहे। चला तर ढाबा स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ। ढाबा स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी इथे मी 1 चमचा बटर व 1 चमचा तेल घेतला आहे। तेल व बटर वितळलं की त्यामध्ये उकळलेले अंडे टाकायचे आहे व त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा लाल तिखट व अर्धा छोटा चमचा हळद तेलामध्ये टाकून अंडे त्यात परतवून घ्यायचे आहे। साधारणतः 2 मिनिटासाठी अंडे परतवून घ्यायचे। फ्राय केलेले अंडे एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतला आहे व त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता, 2 ते 3 काळे मिरी घेतले आहे व 1 चमचा जिरं घ्यायचा आहे। 1 चमचा लसूण अद्रक पेस्ट, इथे मी 1 चमचा लसूण अद्रक बारीक किसून घेतला आहे व 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घेतल्या आहे। त्याचबरोबर इथे आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले आहे, ते सुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटासाठी कांदा परतवून घ्यायचा व 1 चमचा गरम मसाला, 2 मोठे चमचे लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च व 1 मोठा चमचा धने जिरे पूड घेतली आहे व त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची आहे। पुन्हा एकदा सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। त्याचबरोबर 2 मोठे बारीक चिरलेले टमाटर त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। सर्वात शेवटी 1 मोठा चमचा मीठ घेतला आहे व ते सुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। काही वेळा तुम्ही पाहू शकतात की अंडा करीची भाजी जरा पातळ होते, तर त्यासाठी सिक्रेट म्हणून इथे मी 1.5 मोठा चमचा बेसन पीठ घेतलं आहे, ते या मसाल्यामध्ये 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे। 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे व त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय थिकनेस अशी अंडा करीची ग्रेव्ही तयार झाली आहे। तर आपण इथे फ्राय केलेले अंडे त्यामध्ये टाकून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व कस्तुरी मेथी घ्यायची आहे। कस्तुरी मेथी ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल। तयार झाली आहे आजची खास रेसिपी, अगदी ढाबा स्टाईल चमचमीत आणि झणझणीत अंडा करीची रेसिपी। खूपच चविष्ट रेसिपी झाली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी कोणता नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल। आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन।